कारण ज्या ज्या लोकांनी मुंबईमध्ये भ्रष्टाचार केला, ज्या ज्या लोकांनी मुंबईला लुटून खाण्याचं काम केलं, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या विकासाचा पैसा खाल्ला, दलित वस्ती विकास कामाचा पैसा खाल्ला, आज वेळ आली आहे की त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर फेकू आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण निवडून देऊ. आणि आपण बोलायला गेलो तर आज आपल्याच रमाबाई नगर मध्ये विकासाचे मुद्दे, बोलायचे मुद्दे हे भरपूर आहेत. इकडचेच सत्ताधारी, इकडचे निवडून आलेले नेते मोठ्या प्रमाणावर त्यांच्या गुंड्यांबरोबर आणि त्यांच्या चेहरे चपाट्यांबरोबर आपल्या रमाबाई आंबेडकर नगर मध्ये व्यसन, ड्रग्ज, दारू याच्या मोठ्या प्रमाणावर धंदे चालू करतात. आणि मी आपल्या सर्वांना गवाही देतो की जर वंचित बहुजन आघाडी निवडून आली तर ड्रग्ज, दारू बरोबर ड्रग्ज आणि दारू विकणाऱ्यांना सुद्धा आम्ही रमाबाई नगरच्या बाहेर हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला रमाबाई नगर आपल्या मुंबई मधले एकमेव अशी जागा आहे जिकडे लोकांची घरं लाईन कटिंगमुळे, रेल्वे कटिंगमुळे, MMRDA मेट्रोमुळे आणि हायवे कटिंगमुळे गेलेली. अजून असा कोणताही परिसर मुंबईचा नाहीये जिकडच्या आपल्या वस्तीमध्ये मेट्रोची पण लाईन जाण्याचं बोलतात, रेल्वेची पण लाईन टाकायची आणि हायवे पण घुसवला. कशाला? अजून जागा नाही का? एवढं दम असेल तर हिरानंदानीच्या फ्लायओव्हर वरनं नाही, हिरानंदानीच्या बिल्डिंग मध्ये घुसवा तुमची मेट्रो, अंबानीच्या टॉवर मध्ये घुसवा तुमची मेट्रो, आमच्या वस्तीमध्ये कशाला येत आहे? आणि म्हणून मी इकडे आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर सर्वात पहिलं काम जे होणार आहे ते आपल्या घराला मीटर तुमच्या नावावर चढवायचं, तुमच्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड आणि त्याचबरोबर ज्यांचं 500 स्क्वेअर फूट पर्यंतचं घर आहे त्यांचं घर त्यांच्या नावावरती करण्याचं काम हे सर्वात पहिले वंचित बहुजन आघाडी करेल. आणि मग जर आपल्याला कार्ड मिळालं प्रॉपर्टीचं, घरावरती मीटर मिळालं आणि आपलं घर आपल्या नावावर आलं तर आपल्याला ह्या एरियामध्ये मुंबईमध्ये कोणीही हटवणार नाही, ही परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला मला हे सुद्धा सांगायचं की इथे खूप मोठ्या प्रमाणावरती SRA प्रकल्प याचा भाषा केली जाते. SRA बिल्डर येतात, आपल्या घराची मोजणी करतात, सर्वे करायचं म्हणतात आणि मग आपल्याला कुठेतरी लांब कमी दर्जाचं स्वस्त घर 350 स्क्वेअर फुटापर्यंतचं घर हे आपल्याला SRA वाले देतात. आणि SRA वाले नाही आले तर त्यांचे गुंडे येतात. पण मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबईमध्ये असा एकमेव पक्ष आहे जो SRA वाल्यांना भीक घालत नाही आणि बिल्डरांचं ऐकत नाही, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आपण जर बघितलं तर शिर्के बिल्डर्स हे एकनाथ शिंदे बरोबर आहेत, सुगी बिल्डर हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा नातेवाईक आहे. उद्धव ठाकरे तर स्वतः अडाणी बरोबर वेगवेगळ्या प्रकल्पावरती काम करताना दिसतात. आणि भाजपचं बघायला झालं तर मंगल प्रभात लोढा हे स्वतः सगळ्यात मोठे बिल्डर भाजपमध्ये. वंचितचा एक कार्यकर्ता, एक पदाधिकारी बिल्डरांच्या पैशावरती नाहीये आणि बिल्डराची भीक घेत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या मुंबईमध्ये जर कोणी SRA प्रकल्प थांबवून आपल्या वस्त्या वाचवू शकणार असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आहे. कारण आम्हीच ते आहोत जे बिल्डरांच्या पैशावर नाही होत आणि बिल्डरांची लढाईची ताकद ठेवतो. आणि म्हणून या मुंबईमध्ये जो पहिला SRA विरुद्ध मोर्चा झाला होता तो वंचित बहुजन आघाडीने काढला होता आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काढला होता. आणि म्हणून मी रमाबाई नगर मधल्या तमाम नागरिकांना सुद्धा हे आश्वासन देतो की जर कोणता SRA प्रकल्प आला आणि तुमची मंजुरी त्याला नसेल तर त्या बिल्डरला आणि त्या गुंड्यांना पळवून मारून हाणून हाकलायची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते घेतात. आणि आपली घर आता नवीन बीजेपीने नवीन नाही मांडले की जे आपल्याला SRA फ्लॅट मिळतात ते 350 स्क्वेअर फुटापर्यंत मिळतात. पण मी आमची बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्व आपल्याला आश्वासन देतो की 500 स्क्वेअर फुटापर्यंत जोपर्यंत घर नाही मिळत
आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी घर नाही मिळत आणि ज्या दर्जाचा घर पाहिजे त्या दर्जाचं जोपर्यंत SRA मध्ये घर नाही मिळत तोपर्यंत आपल्या रमाबाई नगर मध्ये एकाही माणसाचं घर उठणार नाही, हे वंचित बहुजन आघाडीचं आपल्या सर्वांना आश्वासन आहे. आणि मित्रांनो, आपण एक अजून गोष्ट समजून घ्या. आपल्या समोर कोण कोण आहे? भाजपवाले, शिंदेवाले, हे धर्मांध ताकद आहे. आपण त्यांना मत देत नाही म्हणजे नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांसमोर ठाकरे बंधू आहेत. आता एक गोष्ट समजून घ्या, एक गोष्ट आता समजून घ्या, इकडे भाजपवाल्यांनी हिंदुत्वाचा मोठा ठेका घेतलेला आहे. त्यांना कोणी ठेका दिला होता का? नाही, स्वतःहून घेतलेला आहे. तसंच ठाकरे बंधूंनी आता मराठी भाषा वाचवायची ठेकेदारी उचललेली आहे. त्यांना कोणी ठेकेदारी दिला होता का? नाही. पण तरी मराठी अस्मिता आपले लावून ठेवले. बरं, आपण जरा काही गोष्टींचा अभ्यास करू. 2019 मध्ये आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभे होते की नव्हते? कुठनं उभे होते? वरलीमध्ये. अख्ख्या वरळीमध्ये एक बॅनर लागला होता. काय लागला होता? केम छो. तर माझी मराठी कच्ची आहे, पण माझ्या मराठीमध्ये केम छो कुठे येत नाही. तुमच्या मराठीत येतं का? मग कुठल्या भाषेत येतं? मग इतके वर्ष गुजरात्यांना शिव्या का देत होते? केम छो बॅनलीचे बॅनर लावायचे होते. हा प्रकल्प चोरला, तो प्रकल्प चोरला, वादळ सुद्धा प्रकल्प चोरला, अशी भाषणं करत होते गुजरातचे. मग ह्या भाऊंनी स्वतःच केम छो वरळीचे बॅनर लावून 5 वर्षापूर्वी मोकळा झालाय. आणि जेव्हा आदित्य ठाकरेंनी मराठीमध्ये न लावता गुजरातीमध्ये केम छो वरळीचे बॅनर लावले, तेव्हा मराठी अस्मिता नव्हती दुखवत का? मित्रांनो, मुद्दा संपतो. आज उद्धव ठाकरेंचा पक्ष संपत आलाय आणि राज ठाकरेंचा पक्ष संपलेलाच आहे. यांना स्वतःचा पक्ष जिवंत ठेवायचा होता, म्हणून मराठी अस्मितेचा मुद्दा यांनी निर्माण केलाय. नाहीतर अजून कोणालाही मराठी अस्मिते, जे मराठी लोक आहेत आपल्या, आता तुम्ही सगळे मराठी बोलता, तुम्हाला वाटतं मराठी माणूस धोक्यात आहे, मराठी भाषा धोक्यात आहे. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की गेले 25 वर्ष आपल्याला माहितीये की मुंबई महाग झाली आणि मोठ्या प्रमाणात मराठी माणूस हा मुंबईच्या हद्दपार झाला. बरोबर? आता गेली 25 वर्ष महानगरपालिकेची सत्ता कोणाकडे होती? कोणाकडे होती? शिवसेनेकडे. दुसऱ्या बाजूला जर तुमच्याकडे गेली 25 वर्ष सत्ता होती, जर तुमच्याकडे गेले 25 वर्ष सत्ता होती, तर तुम्ही एकही मराठी कॉन्ट्रॅक्टर, मराठी सब कॉन्ट्रॅक्टर का नाही उभा केला? मराठी उद्योगपती का नाही उभा केला? किंवा गेल्या 25 वर्षात शिवसेनेनी मुंबईमध्ये किती मराठी शाळा चालू केल्या? 0. तुम्ही सत्तेमध्ये असताना काही केलं नाही आणि आता तुमची सत्ता जाणार, तुमचा पक्ष संपणार, म्हणून मराठी अस्मिताचं भूत जागवलं. मित्रांनो, एक गोष्ट आपण समजून घ्या की मराठी अस्मितेचा मुद्दा नाहीये आपला. आपला मुद्दा काय? शिक्षण, नळ, पाणी आणि आपल्या रमाबाई नगर मधला विकास आणि आपल्या रमाबाई नगर मधल्या आपल्या सर्वांची घर. मराठी या मराठी, हिंदू मुसलमान हे आपले विषयच नाहीत. आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये असा उमेदवार निवडून द्यायचा आहे जो आपल्या सर्वांची कामं करतो, जो आपल्या सर्वांची मदत करतो आणि एका हाकेवरती आपल्या सर्वांसाठी धावून येतो, असा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. बरं, दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या. आपल्यापैकी किती लोक हे 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर जातात? सगळे. तुम्हाला माहितीच का, दरवर्षीचा अनुभव आहे की चैत्यभूमीवरती गेला की राज ठाकरेंचा एक बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या आजूबाजूला शिवाजी पार्क परिसर आहे. ही लोक कितीतरी वर्ष झाले स्वतःची घरं बंद करून 6 डिसेंबरला महाबळेश्वर आणि लोणावळ्याला आणि माथेरानला पळतात की नाही पळत? पळतात. आता तिथे राहणारे कोण? परप्रांतीय आहेत का मराठी आहेत? मराठी. आता मराठी बामणांना आपण चालत नाही म्हणून ते दरवाजे बंद करून, दारा खिडके बंद करून 3 दिवस 6 डिसेंबरला जाऊन बसतात आणि आता आपल्याला चून मराठी अस्मितेचे बाता शिकवतात. मित्रांनो, मराठी अस्मिता यांनी जागवलीये
कारण यांचा पक्ष संपत होता, पण यांचा जातीवाद अजून संपला नाही हे आपण लक्षात ठेवा. आता हे मराठी करून आपल्याला एकवायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की सगळ्या मराठ्यांनी एकत्र यायला पाहिजे, मराठी भाषिकांनी एकत्र व्हायला पाहिजे. पण जेव्हा आपण 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला जातो, तेव्हा हे जातीवादी हरामखोर स्वतःच्या घराला टाळं मारून पळून जातात. असे हे जातीवादी वृत्ती आहेत. आपण ह्यांच्या बरोबर अडकणार का? यांच्या बरोबर जाणार का? आणि दुसऱ्या बाजूला मला शिवसेनेला सांगायची एक गोष्ट, आणि ह्याच रमाबाई नगर मध्ये उभे राहून सांगायचे, जिकडनं आनंद दिघे साहेबांना इकडच्या भीम सैनिकांनी पळवून लावलं होतं, त्याच रमाबाई नगर मध्ये मला सांगायचे की आता जे मराठीचं बोलणारे त्यांचेच आजोबा होते, आदित्य ठाकरेंचेच आजोबा होते, बाळासाहेब ठाकरे. त्यांनी मराठीमध्ये एक वक्तव्य केलं होतं, अजून कुठल्या भाषेत नव्हतं केलं, की ह्यांच्या घरात पीठ नाही पण ह्याला नावावर विद्यापीठ पाहिजे. आता कोणाला उद्देशून केलेलं होतं हे वाक्य? आपल्याला. आपण मराठीच होत ना, मराठीतच बोलतो ना मग. आणि दुसऱ्या बाजूला कुठल्या भाषेत केलं होतं? मराठीतच केलं होतं. म्हणून मराठीचा मुद्दा दुय्यम आहे मित्रांनो. ह्यांचा जातीवाद नेहमी प्रथम राहणार आहे, हे आपण विसरू नका. आणि या जातीवादी विषाऱ्या सापांबरोबर कधीही जाऊ नका, हे मी आपल्याला सांगायला इथे आले. आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंची युबीटी सेना असो किंवा एकनाथ शिंदेची सेना असो, दोघंही शिंदे सेना आणि युबीटी सेना बाळासाहेब ठाकरेंना मानणार आहेत. म्हणून याच रमाबाई नगर मध्ये मला उभं राहून त्यांना एक गोष्ट सांगायचंय की आम्ही तुमच्या बापाचं घर खात नाही. आमच्या घरामध्ये पीठ पण आहे आणि आमच्या बापाच्या नावावर औरंगाबाद मध्ये विद्यापीठ. आणि म्हणून मला जाता जाता आपल्या सर्वांना एवढीच एक गोष्ट सांगायची की समोर शिंदे गटाच्या लोकांकडनं खूप मोठ्या दबाव यंत्रणा चालू झाली आहे, पैशाचा लिलाव चालू झालाय. आपण आपलं मत विकू नका, आपण आपल्या मतावरती ठाम राहा. आणि तसंच सुमेध दादा कासारे हे 125 मध्ये उभे, त्यांची निशाणी आहे 50.